श्री स्वामी समर्थ। चैत्र नवरात्रात रामरक्षेचे अनुष्ठान। रामरक्षा अनुष्ठानाकरता चैत्र नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत रामनवरात्र या नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते। कृती: प्रथम प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला सकाळी लवकर स्नान करून धूत वस्त्र परिधान करावे, कपाळाला मंगल तिलक लावावे, स्त्रियांनी हळद कुंकू लावावे, गणपती कुलदेवता इष्टदेवतेला नमस्कार करा, आई वडिलांना नमस्कार करून अनुष्ठान सुरू करा। वाचन: श्री रामरक्षा मध्ये श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करून रामनाम वरानने इथपर्यंत म्हणून इति श्री बुध कौशिक न म्हणता परत चरित्रम रघुनाथस्य इथून सुरुवात करून रामनाम वरानने इथपर्यंत म्हणावे व पुन्हा चरित्रम रघुनाथस्य इथून सुरुवात करावी। अशा पद्धतीने 9 दिवस 11 वेळा रामरक्षा एका आसनावर व एका स्थानावर जागा बदलू नये म्हणावी। 11व्या वेळेस इति श्री बौद्ध कौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम असे म्हणून संपवावे। अशा पद्धतीने 9 दिवस दररोज 11 वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते। दशमीला 10व्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी। रामरक्षा अनुष्ठानाने लाभ: रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते। अपघातात देहाचे रक्षण होते, कुठलीही बाधा बाधत नाही। अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी। लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावावा की त्याला लागलेली दृष्ट उतरते। अनुष्ठान काळातील सोपी नियमावली: अनुष्ठान चालू असताना 11 वेळा रामरक्षा म्हणून होईपर्यंत कोणाशीही बोलू नये, काहीही खाऊ नये, अभक्ष भक्षण मांसाहार करू नये, अपेय दारू इत्यादी पान करू नये, ब्रह्मचर्य पाळावे, परान्न घेऊ नये, 9 दिवस व्रतस्य राहावे, सदाचरणाने वागावे। हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।